नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील ओझर विभागात आणि तिथल्या विश्व सत्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि तिथल्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आपल्याच्या या सोहळा सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघताय की इथे माझ्या बाजूला, दोन्ही बाजूला सगळ्या आपल्या शिक्षिका इथे आहेत आणि प्रत्येक जणांनी आपापल्या हातामध्ये एक अशी पाटी धरलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातली ती पाटी आहे. सांगण्यामागचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या शिक्षिका ह्या प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना घडवत असतात. आणि या सगळ्या शिक्षकांचं एक ब्रीदवाक्य आहे की मी शिक्षक, मला माझा अभिमान आहे आणि मी एक पिढी घडवत असतो. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या शिक्षकांसाठी. आणि मला एक सांगायला खरं तर आनंद होतो आणि मला अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा की क्षेत्र कुठलेही असू दे, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक महिला तितकीच पुरुषांबरोबर राधा पुरुषांच्या पुढे पुढे गेलेली आहे. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्या महिलांसाठी झालेल्या पाहिजेत. वा, खूप छान वाटतंय. आणि ते सगळ्या ताया अगदी उत्सुक आहेत, हा, अगदी खेळण्यासाठी वगैरे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय ते बघून मला खूप छान वाटतंय. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. तर खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की या खेळामध्ये आम्ही एक वाक्य देतो. ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. करा, ठीक आहे, हरकत नाही. आपण सुरुवात करूया याच बाजूने. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ह्या ताईंना विचारणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. सौ दीपाली विशालराव देशमुख. अच्छा, दीपाली ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? CRPF मध्ये. CRPF. अरे क्या बात आहे. आणि लव्ह मॅरेज? नाहीये. अरेंज मॅरेज आहे. ही ताई उगीच सांगते मला लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज. हरकत नाही. आता हे जे वाक्य आहे, हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला, हे वाक्य गात गात बोलायचे तुम्ही. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जवळजवळ बालगीत म्हणल्यासारखं वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. ताई, तुमचं नाव सांगा. पूनम हर्षल गीते. पूनम ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष. सासर कुठलं? सासर ओझर. ओझर. आणि माहेर? निफाड. नेफाळी. अच्छा, लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. भाऊजी काय करतात? शिक्षक. शिक्षक आहेत. हो हो, शिस्त असेल ना घरात एकदम. रागीट आहेत ते जास्त? नाही. मग रागीट तुम्ही आहात? तुम्ही आहात रागीट? बरं, ठीक आहे. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही आता गात गात बोलायचं. बघूया त्या ताईंपेक्षा किती तुम्ही छान गाता. बघूया आपण. रेडी? 1 2 3. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जवळजवळ त्यांचीच चाल तुम्ही कॉपी केलेली आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. गाण्यात नको, नाचत नाचत बोलायचं हे वाक्य. हा, रेडी? 1 2 3. नाचत नाचत. अरे बापरे, सुरूच झाले रे. बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बोलत राहा. लाडू लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटक. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे, छान आहे, व्हेरी गुड. आणि आता हे जे वाक्य आहे, हा, हे वाक्य म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचं? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला, ए या असं करायचं. लाडू चिकटला टाळूला. त्या वरच्या पट्टीत म्हणा, लाडू चिकटला टाळूला, टाळूला, टाळूला. हा, बोला. हा, रेडी? लाडू चिकटला वरच्या पट्टीत. टाळूला, हे बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला.
या ठीक आहे, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. ताई तुमचं नाव सांगा. सौ मयुरी प्रवीण गायकवाड. मयुरी ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 16 वर्ष झालेली आहे. भाऊजी काय करतात? HL एम्प्लॉई. HL एम्प्लॉई आहेत. अरे वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि कसा स्वभाव आहे भाऊजींचा? शांत आहे. शांत आहे ना, व्हेरी गुड, क्या बात आहे. आता हे जे वाक्य आहे हा, हे वाक्य ताई लाजत लाजत बोलायचं. रेडी, 1 2 3. हा. अहो. अहो हा. लाडू चिटकला. 3 हे फार महत्वाचं आहे. अहो. अहो हा. बस. अहो 3 अजून 2 राहिले. हा? हे कुठल्या? अहो. हा होऊन जाऊ दे. हा. अहो हा. हा? ओके, हा वाक्य आता. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे काय मध्येच दाखवलं? लाडू हा, चिकटला लाडू. टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. मला कळेच ना. हा अहो हे करतात मला लाडू कळेल. चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बर ठीक आहे, हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. सौ वृषाली जितेंद्र भडके. वृषाली ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. भाऊजी काय करतात? भाऊजी सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला आहे. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. चांगला शांत आहे. हो. शांत आहे एकदम. बरं ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य म्हटल्यानंतर लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडल्यानंतर असं करायचं. हा, व्हेरी गुड. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. खोकायचं नाहीये. लाडू चिकटला टाळूला, बाळू लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. शेवटचं एकदा. हा शेवटचं. रेडी, 1 2 3. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ते काय केलं काय माहिती, पण ठीक आहे, हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा, तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता गवळी. किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली. 24 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? शेती. हा, शेती असते बरोबर त्यांची. आणि 24 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती छान केली. हा, तेच काय केली आहे? काय केली? घर चालवते, एक मुलगा आहे. हा हा, मग हा हो बरोबर आहे ना. हा, माझं काहीच म्हणणं नाही आहे. मग तेच. हा, चांगलं आहे. एक मुलगा आहे. हो. प्रगती छान आहे. छोटं घर होतं ते आता मोठं झालेलं आहे. छोट्या घरातनं मोठ्या घरात आली. मोठं- हा, मग मुलगा तीच प्रगती, आम्हाला तीच प्रगती अपेक्षित आहे. मुलगा TY BCom झाला. मुलगा आज नगर परिषदला जॉब करतो. वा, क्या बात आहे. मी हॉस्पिटलला होती 15 वर्ष. अच्छा, पण काय झालं होतं तुम्हाला? मला काही नव्हतं झालं, मी जॉब करत होती. हा, माझं बर. आता हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय, जे तुमच्यासाठी सोपं आहे. चेहऱ्यावरती राग येऊ दे, डोळ्यामध्ये अंगार, डोळे असे मोठे करा. मोठे. हा, शाबाश, व्हेरी गुड. आणि समोर भाऊजी आहेत. हा, ओ धनी असं बोला. हा, लवकर होऊन जाऊ दे. हा, ओ लाडू चिटकला टाळूला, लाडू चिटकला टाळूला, आवडला बाळूला. अहो लाडू चिटकला टाळूला, आवडला बाळूला. अजून अहो लाडू चिटकला टाळूला, आवडला बाळूला. बाळूला नेमकं काय आवडलं ते तर लाडू सांगा. लाडू. वाक्य चुकलेलं आहे तुमचं. राग बरोबर आहे. वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला. आणि बोला, ओ धनी, ओ धनी, ए धन्या. ए धन्या. धन्या बोलल्या. भाऊजींना धन्या बोलल्या. हा, ओ धनी, ओ धनी, लाडू चिकटला टाळूला, लाडू चिटकला टाळूला, चिकटला हा, टाळूला, टाळूला, टाळू आवडला बाळूला. टाळू नाही लाडू आवडला बाळूला. त्या बात एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. या ताईंना द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. ठीक आहे, खेळाचे नियम आणि अटी सगळ्यांना माहिती आहेत. तरी सुद्धा एक पहिला नियम,
संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. चला आपण अशीच धमाल मजा मस्ती करायची आहे. चला सुरू करूया. गणपती बाप्पा आणि म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. हा 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 व्हेरी गुड. लवकर लवकर म्युझिक थांबलेलं आहे. हा लवकर. मावशी कधी पळणार तुम्ही? अरे बापरे, आता कधी येत लवकर या. इथे एक आहे, एक आहे इथे, एक आहे. नाहीये. एवढं हळू पळल्यानंतर कसं मिळणार आहे खुर्ची? आणि आता 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि आता ताया आहेत 7 ताया आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संगतीनं माझ्या तू येशील काय? आज संगतीनं तुझ्या मी येणार नाय. यार संगतीनं तुझ्या मी येणार नाय. तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय? गोम संगतीनं माझ्या तू येशील काय? तुझा टापूर डोला जसा कोल्याचा डोला. माझा काळीचा घोडा त्यात मासून झालं माझ्या प्रीतीचा. हा हा पटकन पटकन. एक मिनिट थांबा. एक मिनिट. कुठून आलात तुम्ही? इकडनं आलात ना? हा ते माझ्या मांडीवर बसले हा, ना. मग बरोबर, त्या बरोबर आल्या. तुम्ही चुकीचं आलात. हो असं नाहीये, मग मी तुम्ही- बरोबर आहे, त्या चुकीचे आहेत. त्या म्हणतात तुम्ही चुकीचे आहेत. असं शक्य आहे का? माझ्या मांडीवर बसले. असं शक्य आहे का? असं शक्य आहे कारण मी बरोबर आहे, तुम्ही चुकीचे आहे. एक खुर्ची मी पकडली, ती माझ्या मांडीवर बसली. म्हणून ही खुर्ची तुमची. हो हो जवळ दमच देत आहे मला. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. ही खुर्ची माझीच आहे. त्या पण त्या तुम्ही चुकीचे आलेले. नाही, त्या मीच बरोबर बरोबर आहे. हा मीच बरोबर आहे कारण मीच खुर्ची जाताना घरी घेऊन जा, पण आता मी बरोबर आहे. खुर्ची जाताना घरी घेऊन जा. असं होणार मला काय वाटलं ह्यांच्या घरात त्या खुर्च्या नाहीयेत, भरपूर आहे. खुर्च्या घेऊन जा म्हणे. मीच घेऊन हे जा. कसं बोलतात? मी ऐकून नसतं घेतलं. खुर्ची घरी घेऊन जा म्हणताय. तुमच्या घरात त्या खुर्च्या नाहीये? माझ्या घरात खुर्च्या आहे, पण सन मराठीचा कप मीच घेऊन जाणार आहे. हे पाहते. आणि मी काय ऐकणार आहे तुमचं? माझं कशाला काय ऐकायचंय? मग एकेलाच दोघींना काय फितवताय? तिला वेगळं मला वेगळं. फितवत नाहीये. तुम्ही जे म्हणतायत ना खुर्ची काय घरी घेऊन जाणार आहे का, म्हणून त्यांनी मी सांगतोय ह्यांच्या घरात काय खुर्च्या नाही आहेत का? मग माझ्या नाही घरात काय उभ्याच असतात का? माझ्या घरात नाही का? तुमच्या घरात नसतील म्हणून तर चिटकून बसल्या तिथे. मग मी पहिली बसली तर मी बसणारच आहे ना. खरं खरं सांगायचं प्रामाणिकपणे, ही खुर्ची कोणाची आहे? मी चूक मान्य करणार नाही. म्हणून भाऊजी दिवस रात्र शेतात का असतात ना ते मला आता कळलं ना? ते घरी काय येत नाहीत ना. चूक झाली तरी पण मान्य करणार नाही. मी मान्य करणार नाही. मी आधी खुर्चीत बसले. जवळची मैत्रीण कोण आहे तुमची? सुनंदा कदम. सुनंदा कदम कोण आहे? सुनंदा कदम. तुम्हाला काय वाटतं कोण आहे? मी चुकीला विजेती कोण आहे? मी चुकीला पाठिंबा देणार नाही. ह्या विजेत्या आहे. हे असे हा जोरदार टाळ्या त्या माद्या ह्या ताईंसाठी. सोने का मेरा जितना है उससे ठीक है बड़ा. सला सला घोटाला जब धड़पन पे बिन बुलाए बुलाना. ला 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 ला
त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. तर ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस, आणि त्या ताई आहे, त्या ताई आहे, त्या बात आहे, व्हेरी गुड. या ताई खूप खूप अभिनंदन ताई, तुम्ही ज्या पद्धतीने नाचत होतात ना, व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी खुर्ची पटकवलेली आहे शेवटची, ज्या विजेत्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटतंय तुम्हाला? आज तर मला वर्ल्ड कप जिंकल्यासारखं वाटतं. काय सांगताय? संगीत खुर्ची खूप जिंकलेली आहे, पण सन मराठीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच, म्हणून खूप खूप मनापासून आभार. Thank you so much. हो हो, पण अगदी माहेरी आल्यासारखं वाटतंय की नाही तुम्हाला? खरंच हा. खूप आनंद झाला. खूप झालं. आणि या भावाबद्दल काय सांगाल तुम्ही? माझे भाऊ तर अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे आणि उत्कृष्ट निवेदक पण आहे. अच्छा, मला बोलतात. हो. हा मग ठीक आहे. एकदम तुम्हीच जोरदार टाळ्या माझे होऊन आशिष दादा. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना नक्कीच द्यायची आहे. नक्कीच आणि त्यांना पण सांगाय- देणार, मी पण पिणार आणि मुलाला पण ह्याच कपातून हा, देणार. पण भाऊजींना सांगा, हा घ्या कप आणि बसा गप. हा गप. याच आनंदात, याच आनंदात, याच उत्साहात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला एक खरं सांगा की तुम्ही इथे येऊन एक तर एवढं छान एन्जॉय करतायत आणि धमाल करतायत, पण मला सांगा भांडायला कोणाला आवडतं का? काही काही जणांना आवडतं भांडायला, पण कसं असतं ना की हे भांडण्याने काय होतं, एक तर मनं दुखावली जातात, मनं कलुषित होतात आणि तो अबोला निर्माण होतो. आणि मग तो अबोला इतका निर्माण होतो ना की एकमेकांचं तोंड पण बघवत नाहीत. इच्छा खूप असते, पण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये तोच अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता गवळी. संगीता ताई, पण मग आता हा जो अबोला आहे तो कोणामुळे आहे आणि कोणाबरोबर आहे आणि किती वर्ष आहे? किती वर्ष म्हटलं एवढं काही एवढं विशेष नाही आहे. मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई भाऊ बहीण यांना सॉरी म्हणते. काही गोष्टींमुळे मी नव्हती बोलत, आणि सगळ्यात मैत्रिणी पण माझ्या असं आहेत, पण असं काही नाही, मी तरी पण काही चुकली असेल तर सगळ्यांना माझ्याकडनं सॉरी. आज माझी एक मैत्रीण नाही आहे, पण मग तरी पण मी तिला सॉरी म्हणते. कोणाबरोबर? मैत्रिणीबरोबर अबोला आहे म्हणजे तुमचं? हो. तो अबोला तुम्हाला दूर करायचा आहे. हो. आणि तिच्याबरोबर किती महिने अबोला होता हा? एक झाले तरी 8-9 महिने. 8-9 महिने. आणि पण त्या 8-9 महिन्यांपूर्वी तुमची मैत्री खूप कशी छान, होती? खूप छान मैत्रीण आहे आमची. मैत्रिणीचं आज नाव पण- सांगायची इच्छा आहे, सांगावं असं वाटते मैत्रिणीचं नाव, म्हणजे तिच्यापर्यंत हे पोचावं म्हणून विचारतोय. हो. काय नाव आहे? तिचं मंजू सोनार. मंजुषाताई. त्यांच्यापर्यंत हे नक्कीच पोचेल. हरकत आणि नाही. मंजुषाताई, आज ताईंना सांगायचंय तुमच्याबद्दल काही, कशामुळे हे भांडण झालं होतं? असंच आहे, ह्या मैत्रिणीकडनं त्या मैत्रिणीला, त्या मैत्रिणीकडनं ह्या मैत्रीला, बस त्याच कारणांमुळे. त्याच कारणांमुळे झालं होतं. पण माझी खूप छान मैत्रीण आहे, जीव पण खूप लावते. अच्छा, म्हणजे काही गैरसमजांमुळे अबोला निर्माण झाला होता. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे. पण मग तुम्हाला 8-9 महिन्यात तुम्हाला काय असं सांगायचं आहे जे आता या माध्यमातून तुमच्या त्या मैत्रिणीला सांगावं असं वाटतं, तुम्ही सांगू शकता? माझं एवढंच म्हणणं आहे, कुठलीही मैत्रीण किती सुंदर दिसायला असू द्या किंवा किती तिच्याकडे प्रॉपर्टी पैसा किती असू द्या, आपल्याला बरोबर काहीच न्यायचं नाही. मैत्रीण अशी करा, विश्वास ठेवा. बाकी याच्या पलीकडे ते मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण की मैत्रिणी म्हटल्यानंतर एकदम जीवाची मैत्रीण पाहिजे. तिचं काही असू द्या, पण तिला एक मनात ठेवा तिच्याविषयी. नाही तर मग माझं ऐकायचं, हिला सांगायचं ही अशी ही तशी, याला मैत्रीण म्हणत नाही. मैत्रीण करताना थोडासा विचारपूर्वक करा, तिला जीव लावा, तिला जपा, एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे ताई, पण ताई या तुमच्या मनातली ही जी गोष्ट आहे ती तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचेल. आणि ताई तू आज माहेरी आलेली आहेस, तर हा भाऊ तुझी ओटी भरल्याशिवाय तुला पाठवणार नाही आहे. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. कसं वाटतंय सगळ्यांना? कसं वाटतंय? खेळ खेळून कसं वाटतंय? संगीत खुर्ची खेळून कसं वाटतंय? आणि आता घरी जाताना कसं वाटतंय? काहीच बोलत नाहीये कोणी.
असंच असतं, एकदा माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी जावं असं वाटत नाही, आहे की नाही? पण आपल्याला जावं लागणार आहे, कारण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. ये बात अरे बजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात. तशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.